कमळ कुठे विसरले होते लोक? एकटीने आणलंय, मी एकटी आहे. सांगा तुम्ही, नंतर मी पाया जोडले एवढे. प्रभागात कोण येत होतं? मला त्याचं उत्तर दे. तुम्ही हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1 ला, आणि तिला तिकीट लिहितो. विषय काय मामा? माझा राग नका येतो तुम्हाला. माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये. मग तुमच्यावर दबाव येतो तर तुम्ही बोला ना, जसं मी तुम्हाला बोलते. तर आम्ही लोकांना फेस नाही करू शकत गल्लीतल्या लोक हसतील. काय केलं तुम्ही? जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक येणार आहेत तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी मागा दिल्या, मी फॉर्म टाकला नसता. मी तुम्हाला काय सांगितलं? तुमच्या कार्यकर्त्याकडे गेली होती आणि तो प्रश्न मी सोडवला. हा प्रश्न खोटा आहे का? गडाचा पाण्याचा प्रश्न पुढे प्रभागामध्ये पैठण राजू भाऊ सांगेन, नाना बुलेटवाला सांगेन की संगीता पाटीलने 2013 मध्ये हा प्रश्न सोडवलेला आहे. की काही करू शकता तुमच्यासाठी लोक, आणि तिथं एक कमटी देणार तुम्ही तर काय उभे घे मामा. की पाळमांचं 50 लाख रुपये खर्च किती पाहिजे आम्ही खर्च करतो, आम्हाला 1 रुपये नको द्या. स्वबळावर लढा नाही तर सर्व तोडा युती, तोडा युती, तोडा सगळं. आपल्याला पक्ष लढायचं नाही, आपण मामांसोबत भरपूर लोक फोन करताय, मामा सांगितलं तुम्ही सांगा, आम्हाला बाकीच्या पक्षवाले फोन करताय. मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. आम्ही प्रचार कोणाचाच करणार आहे. त्यांचा प्रचार करायचा, आम्ही कामं करायची. मग आम्ही कुठे जायचं? पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन, दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का? माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना. तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला त्या का दुसऱ्याचा झेंडा करायला का पक्षाने मला? हे मला उत्तर पाहिजे. मी आतापर्यंत बोलत नाही. कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसं आहे, पण मी एक वचनी बाई आहे, मी काम करणारी बाई. मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते, म्हणूनच माझा प्रचार आहे. जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला 100 ते 150 लोक घरी भेटायला आले. ताई तुमचं काय? मी काय सांगलं? माझा मामा, त्याच्यावर विश्वास. खोटं नाही मामा, कोणीच नव्हतं ताई 8 वर्षापूर्वी. आणि पहिले बी निवडणूकला तुम्ही